नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तुमचा रेडिओ मित्र गुरुशांत धुत्तरगावकर तुम्हा सर्वांचं आजच्या या सुनो तराने क्विज के बहाने कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच ज्ञानवर्धक, बुद्धीला चालना देणारे, स्मरणशक्ती वाढवणारे प्रश्न आणि मस्त धमाल अशी गाणी घेऊन मी तयार आहे. मित्रांनो, बघा, आपल्याला जर चांगली तब्येत कमवायची असेल, शरीरयष्टी सुधारायची असेल, शरीर सुदृढ राहावं असं वाटत असेल तर आपण व्यायाम करतो. कोणी जिमला जातं, कोणी तालीममध्ये जाऊन व्यायाम करतं, कोणी चालण्याचा व्यायाम करत असतो, कोणी धावण्याचा व्यायाम करत असतात, कोणी योगा, प्राणायाम असे मार्ग अवलंबतात. अर्थातच या आठवड्यात योगा दिवससुद्धा आहे. मित्रांनो, ह्याच पद्धतीनं शरीरयष्टीप्रमाणे जर आपल्याला आपली बुद्धी तल्लख असावी असं वाटत असेल, आपली स्मरणशक्ती वाढावी असं वाटत असेल तर काय करता येईल? त्यासाठीचा एक प्रकार मी मागच्या कार्यक्रमात सांगितला होता, शब्दकोडे सोडवणे. आणि आजच्या कार्यक्रमात आणखी एक प्रकार सांगतो. मित्रांनो, आपल्या बालपणी किंवा काही वर्षांपूर्वी प्रवास म्हटलं की गाण्यांच्या भेंड्या हमखास खेळल्या जायच्या. बच्चे कंपनी एकत्र आली. विशेषतः आता उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये काकाची मुलं, मावशीची मुलं, मामाची मुलं ही सगळी एकत्र आल्यानंतर हल्ली फक्त मोबाईलमध्ये डोकावलेली असतात, पण त्या काळी गाण्यांच्या भेंड्या खेळल्या जायच्या किंवा शब्दांचे खेळ खेळले जायचे. म्हणजे आपण एखादं गावाचं नाव सांगायचं आणि त्या गावाच्या नावाच्या शेवटच्या अक्षरावरून समोरच्यानी दुसऱ्या गावाचं नाव सांगायचं. बघा, असे खेळ खेळत असताना सुरुवातीला आपल्याला जास्त गाणी सुचत नव्हती, जास्त नावं सुचत नव्हती, पण हळूहळू वारंवार आपण असे खेळ खेळत राहिल्यानं आपल्याकडं शब्दसंग्रह वाढू लागला. काय बरोबर आहे ना मित्रांनो? अशाच पद्धतीचा सराव आपल्या बुद्धीला तल्लख करण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतो. आणि त्याशिवाय आणखी एक महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हा सगळ्यांना, की तुम्ही आवर्जून आपला हा कार्यक्रम ऐकत चला. तुमच्या ज्ञानात तर भर पडेलच, आणि यामध्ये ऐकलेली जी उत्तरं आहेत ना, मला खात्री आहे निश्चित कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील. या सकारात्मकतेनंच कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमात मित्रांनो, गाणीसुद्धा अशी निवडली आहेत ना, प्रत्येक गाणं ऐकताना तुम्ही वाह काय मस्त गाणं आहे, अरे वा हे गाणं, असं म्हणणारच आहात. आणि खरं सांगू, ठेका धरायला लावणारी गाणी आहेत. तुमच्या घरात बालमंडळी असतील तर नक्की ते ठेका धरायला लागतील. तुम्हीही अगदी वय विसरून त्यांच्यासोबत लहान होऊन ठेका धरायला हरकत नाही. चला, गाण्याकडे वळण्याआधी आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न असा आहे, ओडिशामधील भाजपाच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिली? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. ओडिशामधील भाजपाच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं नाव आणि गावाचं नाव लिहून टेक्स्ट मेसेज पटकन पाठवून द्या 9422 65 17 41 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. तुमच्या बरोबर उत्तरांची प्रतीक्षा करत पहिलं धमाल गाणं. हे गाणं अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यावर चित्रित झालेलं आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. गाणं तुमच्यासाठी खास. रेडिओचा आवाज थोडा वाढवून ऐका. पुष्पा 2 द रूल या चित्रपटातलं गाणं. पत्थर है वो मुझे रोक टोक कहते हैं लोग, पर मोम सा है मेरा जानू. नश्तर है वो यही दूर दूर गूंजे फितूर, पर बादशाह है मेरा जानू. हो कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने.
हो महंगे महंगे बांटे तोहफे ये है इसके नवाबी मुझसे डर डर के ये मांगे एक झप्पी गुलाबी मसला कितना भी हो मुश्किल चुटकियों में कर कुर्ता इसका ना मिले तो मांगे मुझसे ये पागल घर से अलग बाहर की दुनिया झुकती रहे इसके आगे पर जब जब घर से निकले माथे पे तिलक मुझसे आगे मांगे अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने ऐसा घर वाला मिल जाए तो घर वाली महारानी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर देण्यासाठी अनेक श्रोत्यांनी मेसेज पाठवले, पण त्यातल्या खूप कमी श्रोत्यांचं उत्तर बरोबर आहे. कशामुळं असं झालं त्याविषयी आपण नंतर चर्चा करूया. आधी ज्या श्रोत्यांनी पाठवलेलं उत्तर बरोबर आहे त्या श्रोत्यांची नावं जाणून घेऊया. सगळ्यात आधी आप्पा मुटकुले सर यांचा मेसेज आला कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून, ज्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलं आहे. त्यानंतर दामले वस्ती मुळेगाव इथून विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत यांनी बरोबर उत्तर पाठवले. चिखली तालुका मोहोळ इथले आपले श्रोते आहेत विजय नागनाथ शिंदे यांनीही बरोबर उत्तर पाठवले. त्यानंतर नीलमनगर सोलापूर इथले श्रोते ओंकार इरवाडकर आणि गौरी इरवाडकर यांनीही बरोबर उत्तर पाठवले. प्रणव नंदकुमार कट्टे स्वातंत्र्य सैनिक नगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर गजानन करजगी यांनीही बरोबर उत्तर पाठवले, मात्र गावाचं नाव लिहिलेलं नाहीये. नितीन विजय बोंडगे यांनीही या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. राजीव नगर सोलापूर इथून गिरीश लोखंडे आणि त्यांच्या परिवारानं बरोबर उत्तर दिलंय. डॉक्टर लता बामणे मंत्री चंडकनगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर मावळा प्रतिष्ठान आष्टी तालुका मोहोळ इथले श्रोते आहेत दीपक भैया सावंत, ॲडव्होकेट सचिन गुंड, महेंद्र गुंड, संदीप गुंड, रमेश गुंड, बाळू गुंड, सुजय गुंड. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे श्रोते आहेत. मित्रांनो, मध्येच काही जण फोन लावण्याचा प्रयत्न करतायत. विनंती आहे की कृपया फोन लावल्यावर तुमच्या नावाचा समावेश केला जाणार नाही. पुढचा मेसेज आहे पंढरपूर इथून आलेला आर डी लावंडे यांचा. बाळे सोलापूर इथून जनार्दन सीताराम रणशूर, लिंबूबाई रणशूर आणि शिनेश रणशूर यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. उमदी तालुका जत जिल्हा सांगली इथून विजयकुमार हिरेमठ हे सुद्धा बरोबर उत्तर देत आहेत. दादासाहेब अशोक शेळके, आराध्या आद्यश्री शेळके, शेळकेवाडी सावे तालुका सांगोला इथले श्रोते आहेत. नीलमनगर सोलापूर इथून शरणू हरनूर सर यांनीही बरोबर उत्तर दिलंय. श्रोत्यांना विनंती करून सुद्धा पुन्हा फोन करतायत. अशा प्रकारामुळं एकतर आपल्याला तांत्रिक अडचण येते आणि तुमचा नंबर ब्लॉक केला जाऊ शकतो. समर्थ आणि सार्थक गायकवाड कुर्डू इथून बरोबर उत्तर देत आहेत. त्यानंतर जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची यांनी फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. पोपट वाघ आहेत चळे इथले, त्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. युनुस पठाण यांनी टाकली सिकंदर तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवलंय. त्याचबरोबर हा मेसेज आहे शहजान तांबोळी यांचा, एक आर्मीमॅन आहेत, मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर इथून समस्त तांबोळी परिवारांनी हा मेसेज पाठवला आणि त्यांनी आजच्या बकरी ईदच्या सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण या निमित्तानं सगळ्याच श्रोत्यांना शुभेच्छा देऊया. ईद मुबारक. त्यानंतर नसवाला चौक, मलकापूर जिल्हा बुलढाणा इथून संजय पाटील यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे बरोबर उत्तर देत आहेत. आणखी एक मेसेज बरोबर उत्तराचा दिसतोय, पण त्या श्रोत्यांनी स्वतःचं किंवा गावाचं नाव लिहिलेलं नाहीये. सूरज भोसले यांनी सरकोले इथून बरोबर उत्तर दिलंय. सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. अप्पासाहेब सरगर आणि शुभांगी अप्पासाहेब सरगर पिंपरी चिंचवड इथून बरोबर उत्तर देत आहेत. प्रकाश जैन यांनी नांदेड इथून बरोबर उत्तर पाठवलंय.
तुकाराम रेवणसिद्ध चाबुकस्वार, भाग्यश्री तुकाराम चाबुकस्वार, रोहन, आरुषी आणि समस्त चाबुकस्वार परिवार, चाबुकस्वार वस्ती, कुंभारी तालुका, दक्षिण सोलापूर इथला. विलासराव कोष्टी आहेत शनिवार पेठ मंगळवेढा इथले. रामेश्वर नारायण नागणे, शमिका नागणे, शुभ्रा नागणे, शौर्य आणि शांभवी समस्त नागणे परिवार आहे. SRPF कॅम्प विजापूर रोड सोलापूर इथला. पल्लवी पांडुरंग गायकवाड यांनी सरकोली तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर सतीश कोळी आहेत तोगराळी इथले. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर वैभव हनुमंत बाबर आणि विजय हनुमंत बाबर पुळूस तालुका पंढरपूर इथून पाठवत आहेत. मित्रांनो, सध्या तरी आपण इतक्याच नावांचा समावेश करूया. आणखी काही मेसेज दिसत आहेत, पण आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर जाणून घेऊया, मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न विचारला होता, ओडिशामधील भाजपाच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिली? मित्रांनो, बुधवार दिनांक 12 जून रोजी आदिवासी नेते आणि 4 वेळा आमदार राहिलेले मोहन चरण माझी यांनी ओडिशाचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजप शासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मित्रांनो, ओडिशामध्ये भाजपचं सरकार स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बिजू जनता दलाची 24 वर्षांची राजवट संपवून ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपला स्पष्ट जनादेश मिळालाय. पण मित्रांनो, ओडिशाचे मुख्यमंत्री कोण असं मी विचारलं नव्हतं, तर त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिली असा प्रश्न विचारला होता. आता मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देत असतात हे तुम्हाला नक्कीच माहीत असणार आहे. थेट ओडिशाचे राज्यपाल कोण आहेत असा प्रश्न मी जर विचारला असता तर कदाचित तुम्ही हे बरोबर उत्तर पाठवू शकला असतात, कारण ते शोधायलाही तुम्हाला सोपं गेलं असतं. असो, ज्यांची उत्तरं चुकले त्याचं कारण ही आहे. पण मी अनेक वेळा सांगत असतो की या कार्यक्रमातला प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. मित्रांनो, जनता मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल रघुबर दास यांनी मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. ज्यांनी रघुबर दास यांचं नाव लिहून पाठवलंय, ज्यांनी राज्यपाल असं लिहून पाठवलंय, त्या सगळ्याच श्रोत्यांचं उत्तर बरोबर आहे. आता आजच्या कार्यक्रमातला दुसरा प्रश्न असा आहे, साहित्य अकादमीचा यंदाचा मराठीतला युवा साहित्य पुरस्कार कोणत्या कादंबरीला जाहीर झालाय? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. साहित्य अकादमीचा यंदाचा मराठीतला युवा साहित्य पुरस्कार कोणत्या कादंबरीला जाहीर झालाय? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून पटकन मेसेज पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. मित्रांनो, पहिलं गाणं तुम्हाला आवडलं कारण त्याच्यामध्ये मराठी माणसाला गाणं आवडण्यामागे आणखी एक कारण असं आहे की त्याच्यामध्ये ढोलचा वापर केला आहे. ढोल ताशा म्हणजे मराठी माणसाला नक्कीच आवडतो. पण त्या निमित्तानं पुष्पा या जुन्या चित्रपटाची ही आठवण तुम्हाला झाली असणारच आहे, म्हणून त्यातलं गाणं एक आता मी तुम्हाला ऐकवतोय, जे गायलंय सुनिधी चौहान यांनी. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे, मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे, तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे, ओ डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे, ऐसा में अरे सामे आजा सामे, बलम सामे परम सामे सनम सामे, अरे सामे आजा सामे, बलम सामे परम सामे सनम सामे.
सामे ए सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे ना पड़े तेरी नजर पहनूं जो नई चुनर ना पड़े तेरी नजर क्या रही इसकी कदर सामे मालूम है फूल लगे खुशबू तुझे जो ना मिले टूटे दिल फूलों का ये सामे ये पल्लों नीचे जो सरका दूं ये पल्लों नीचे जो सरका दूं तू ना देखे सामे ये जुल्मी हवा छेड़े मुझे तू ना रोके सामे कर तेरी जो मैं हो ना सके फिर ये जन्म बेमानी है सामे ए सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे मित्रांनो, या दोन्ही गाण्यांमध्ये सिग्नेचर स्टेप जी आहे ती खूपच व्हायरल होती आहे आणि होणारच आहे. ही गाणी तुम्हा सगळ्यांना आवडत असतीलच. आपण सध्या FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झवरून किंवा न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरून सुनो तराने क्विज के बहाने हा कार्यक्रम ऐकताय. या दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात आधी आमच्यापर्यंत कोणाचं पोचलं माहिती आहे? हे श्रोते आहेत सोलापुरातले नीलम नगर इथले शरणू हरनूर सर यांनी सगळ्यात आधी आमच्यापर्यंत बरोबर उत्तर पोहोचवलं. त्यानंतर नितीन विजय बोंडगे आहेत सोलापूरचेच. पंढरपूर तालुक्यातल्या फुलचिंचोलीचे आपले श्रोते आहेत जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची यांचंही उत्तर बरोबर आहे. त्यानंतर कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून आप्पा मुटकुले सर आणि मुटकुले परिवारांनी बरोबर उत्तर पाठवले. वटवटे तालुका मोहोळ इथले श्रोते आहेत भूपती जगदने. युनुस पठाण आहेत टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथले. बाळे सोलापूर इथून जनार्दन सीताराम रणशूर हुंसळकर, लिंबूबाई रणशूर, शिनेश रणशूर आणि त्यांचा संपूर्ण परिवार. दत्ता कदम यांनी भांबेवाडी तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवले. तर दीपक भैया सावंत, सचिन गोंड, महेंद्र, संदीप, रमेश, बाळू, सुजय आणि हे सगळे गोंड परिवारातले सदस्य आहेत. मावळा प्रतिष्ठान आष्टी तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. अंबिकानगर बाळे सोलापूर इथून दिग्विजय सुरवसे यांनीही बरोबर उत्तर दिले. आरडी लावंड आहेत पंढरपूरचे. तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणारे गिरीश लोखंडे आणि त्यांचा परिवार आहे राजीवनगर सोलापूर इथला. मंजुनाथ निरगुडे यांनी शेळगी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवले. तर शिवराज चामशेट्टी, शीतल चामशेट्टी, धनराज चामशेट्टी, माधुरी चामशेट्टी किणी तालुका अक्कलकोट इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. प्रणव नंदकुमार कट्टे स्वातंत्र्य सैनिक नगर सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. बंडू बिरमल माळीसर डोंगरगाव मंगळवेढा तालुक्यातल्या या गावातून त्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. शीतल कुलकर्णी, इंजिनियर ओंकार कुलकर्णी आणि सपना कुलकर्णी विकासनगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. योगिता दीपक नरोणे बसवेश्वर पार्क कुंभारी इथून बरोबर उत्तर देत आहेत. ज्ञानेश्वर भनमाने मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर इथून. दादासाहेब अशोक शेळके, आराध्या अध्यश्री आणि शेळके परिवार आहे शेळकेवाडी सावे तालुका सांगोला इथला. अरविंद भगत शेळके हराळवाडी अभिनंदन. त्यानंतर जोगेश्वरी, खुशी, आरोही, ओम, साई या सगळ्यांची नावं या मेसेजमध्ये त्यांनी ही इच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर अक्षदा अनिल पंडित यांनी पंढरपूर इथून पाठवलंय. तर समर्थ आणि सार्थक गायकवाड यांनी कुर्डू इथून बरोबर उत्तर पाठवले. बाळासाहेब गडदे, अभिजित, समृद्धी गडदे, गीता गडदे शेळगी इथले आहेत. तर पुणे इथून हा मेसेज नाही, माफ करा, चुकीच्या उत्तराचा मेसेज आहे. काही श्रोत्यांनी लेखकाचं नाव लिहिलंय पण आपण कादंबरीचं नाव विचारलं त्यामुळे त्या उत्तराला बरोबर समजता येणार नाही. पिंपरी चिंचवड इथल्या श्रोत्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. आप्पासाहेब सरगर आणि शुभांगी आप्पासाहेब सरगर.
सतीश कोळी आहेत तोगराळी इथले, त्यांनी हे बरोबर उत्तर पाठवलंय. मित्रांनो, आणखी खूप मेसेज दिसत आहेत, पण आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर जाणून घेऊया. साहित्य अकादमीचा यंदाचा मराठीतला युवा साहित्य पुरस्कार कोणत्या कादंबरीला जाहीर झाला, असा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. मित्रांनो, साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी युवा आणि बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. मराठी भाषेसाठी देविदास सौदागर या युवा साहित्यकाच्या उसवण या कादंबरीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. उसवण ही कादंबरी एका ग्रामीण समाजातील कथा सांगते, ज्यात कुटुंबातले नातेसंबंध, सांस्कृतिक बदल आणि सामाजिक ताणतणाव यांचं सूक्ष्मने चित्रण आहे. मित्रांनो, कोणतीही शैक्षणिक साहित्यिक पार्श्वभूमी नसलेल्या देविदास सौदागर यांनी घरची बेताची परिस्थिती लक्षात घेऊन 10वी नंतर वडिलांच्या शिवणकामात मदत करायचं ठरवलं. शिलाईच्या कामातून सवड मिळेल तेव्हा त्यांनी वाचन करणं सुरूच ठेवलं. त्यांनी कविता करण्याचा छंदही जोपासला. कवितेतून आपलं जगणं मांडलं. त्यानंतर आपलं दुःख त्यांनी या कादंबरीतून मांडलं. उसवण ही देविदास सौदागर यांच्या संघर्षाची कथा आहे. ज्यांनी ज्यांनी उसवण हे उत्तर पाठवले त्या सगळ्याच श्रोत्यांचं उत्तर बरोबर आहे. रात्रीचे 10:25 होत आहेत. आता आजच्या कार्यक्रमातला तिसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न गणिताचा असणार आहे. कागद पेन घेऊन तुम्ही सज्ज असालच. प्रश्न असा आहे, कपड्याच्या एका दुकानात लाल, निळा, पिवळा, हिरवा या क्रमानं रंग असलेले 135 कपडे रचून ठेवले आहेत. तर 83व्या स्थानावर कोणत्या रंगाचा कपडा असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. कपड्याच्या एका दुकानात लाल, निळा, पिवळा, हिरवा या क्रमानं रंग असलेले 135 कपडे रचून ठेवले आहेत. तर 83व्या स्थानावर कोणत्या रंगाचा कपडा असेल? 83 या नंबरवर कोणत्या रंगाचा कपडा असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. दरम्यान आणखी एक असंच नाचायला लावणारं गाणं आपण ऐकणार आहोत. विशाल मिश्रा आणि राहुल शिपलीगुंज यांनी हे गाणं गायलंय. बैल जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो, बाजे जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो, हीरो से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो, अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो, मिट्टी जो तो रोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो, हाँ जा छोरे हाँ जगोरे हाँ जा छोरे नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 कच्ची कैरी जैसा कट्टा नाचो 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 बिच्छू काटा लागे ऐसा नाचो. I've had enough of this nonsense. You two out. No, Jake, I've had enough of your bullying. Oh, Go! ऐसे देखो धंधना के रोगी नाचे, शोर सुन लो है धमाका जैसे शेर हाथी नाचे, देखो दिल का ये मेला यार अपने साथ नाचो, एड़ियों के जोरों पे धूम धड़ाका देसी नाचो, ओ पसीना माथे का चमके दमके ऐसे नाचो, हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 आग वाला राग छेड़ा नाचो 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 उसने चक्का लागे तीखा नाचो. गाँव है रेला ऊंचा पाँव यूं पटका है ये देसी का मेला, कैसा रहा यकी नाचो 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 नाचो. अरे धूम धूम थिरके जा पाँव में जान जगा, धुमक धुमक नाचे जा दुनिया हिला दे सारी, नाचो नाचो नाचो.
मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत. सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय औसे वस्ती आमराई सोलापूर इथल्या श्रोत्यांनी. त्यांचं नाव आहे शुद्धमती, सुयश, तुकाराम आणि क्षीरसागर परिवार. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर शरणू हरनोर सर यांनी निलमनगर सोलापूर इथून पाठवले. सोलापूर लष्कर इथून विश्वनाथ कैलास चंद्र पाटले. त्यानंतर न्यू पाचापेठ सोलापूर इथून संस्कृती आणि सुमित्रा कुंभार. सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार आहेत सोलापूर इथलाच. समर्थ आणि सार्थक गायकवाड यांनी कुर्डू इथून बरोबर उत्तर पाठवलंय. गोपाळ मामा यांनी शिवाजीनगर बाळे इथून. तर पोपट वाघ, आनंदा वाघ, सुरेश वाघ हे आहेत चळे इथले. प्रीती राजशेखर वेद पाठक यांनी उमदी इथून बरोबर उत्तर पाठवलंय. बालकिसन बालाजी ढगे, अंबिका ढगे, भाविका ढगे यांनी गोदुताई घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. कालिदास चव्हाण आणि कल्पना चव्हाण यांनी आळीव तालुका पंढरपूर इथून. तर चिखली तालुका मोहोळ इथून विजय नागनाथ शिंदे. बालवडी तालुका सांगोला इथून किशोर येडके, कृष्णाली किशोर येडके, हर्षल येडके, अण्णासाहेब अमुंगे या श्रोत्यांनी बरोबर उत्तर पाठवले. सतीश कोळे आहेत तोगराळी इथले, त्यांनी हे बरोबर उत्तर पाठवले. देवळ उघडे आणि आदर्श उघडे शिरगाव तालुका पंढरपूर इथले श्रोते आहेत. निनाद वळसंगे यांनी तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवले. तर आर डी लावंडे यांनी पंढरपूर इथून. विघ्नेश अमर सावंत, काजल अमर सावंत, दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले आहेत. भूपती जगदने वटवटी तालुका मोहोळ इथले. तर सखाराम साठे सर सावळेश्वर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. शिवाजी अंबुरे कंदलगाव येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. ॲडव्होकेट सागर भागानगरे चौपाड सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या UGC नेटसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या कार्यक्रमाची खूप खूप मदत होणार आहे असंही ते मेसेजमध्ये लिहितात. आभारी आहे. त्यानंतर टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून इन्नूस पठाण यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. अभिषेक, गौरव, शकुंतला आणि माने परिवार आहे 7 रस्ता सोलापूर इथला. अविनाश कुलकर्णी आणि कुलकर्णी परिवार देसाईनगर सोलापूर इथला. सोलोचना महादेव भागानगरे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय, मात्र गावाचं नाव लिहिलेलं नाहीये. भवानीपेठ सोलापूर इथून विष्णू मिस्किन, रितिका मिस्किन, वाणी मिस्किन आणि मिस्किन परिवार. ज्ञानेश्वर हनुमान आहेत मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर इथले. RL हळके यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. उमदी तालुका जत जिल्हा सांगली इथून विजयकुमार हिरेमठ आणि गवळी कोंडी प्रिया गवळी यांनी कोंडी इथून बरोबर उत्तर पाठवलंय. शशिकांत मधुकर कुंभार आहेत डोनगाव इथले. जाकीर मुलानी, सुमय्या, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. बाळासाहेब गडदे, अभिजित, समृद्धी गडदे, गीता गडदे शेळगी सोलापूर इथून बरोबर उत्तर देतात. मित्रांनो, गणिताचा प्रश्न होता. कपड्याच्या एका दुकानात लाल, निळा, पिवळा, हिरवा या क्रमानं रंग असलेले 135 कपडे रचून ठेवलेले आहेत. तर 83व्या स्थानावर कोणत्या रंगाचा कपडा असेल? मित्रांनो, लाल, निळा, पिवळा, हिरवा, त्यानंतर पुन्हा लाल, निळा, पिवळा, हिरवा अशा पद्धतीने हे कपडे रचलेले आहेत. म्हणजेच प्रत्येक वेळी प्रत्येक 4थ्या क्रमांकावर हिरव्या रंगाचा कपडा असेल. म्हणजेच 4च्या पटीतल्या संख्या एवढ्या क्रमांकाचा कपडा हिरवा असणार आहे. 4था, 8वा, 12वा, 16वा, 20वा, 24वा, 28वा असं. म्हणून मित्रांनो, 4च्या पटीत येणारी 83च्या जवळची संख्या कोणती आहे ती आपण बघूया. 83च्या आधी म्हणजे 80 ही संख्या 4च्या पटीत येते आणि 83च्या नंतर 84 ही संख्या 4च्या पटीत येते. आता 84 क्रमांकाचा कपडा हिरवा असेल तर त्याच्या आधीच्या क्रमांकावर लाल, निळा, पिवळा, हिरवा, लाल, निळा, पिवळा, हिरवा या क्रमातील पिवळा रंग येईल. म्हणून याचं बरोबर उत्तर पिवळा. ज्यांनी पिवळा हे उत्तर पाठवलंय त्या सर्व श्रोत्यांचं उत्तर बरोबर आहे. पण सगळ्या श्रोत्यांच्या नावाचा समावेश काही करता आलेला नाहीये, कारण आपल्याला वेळेचं भान सुद्धा राखावं लागणार आहे. आणखी 2 प्रश्न आपल्याला उत्तरं द्यायचे आहेत आणि त्यानंतर झटपट फेरी सुद्धा आहे. आता आजच्या कार्यक्रमातला 4था प्रश्न. मित्रांनो, T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना न्यूयॉर्कमधील कोणत्या मैदानावर खेळला गेला हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका.
T20 वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना न्यूयॉर्कमधील कोणत्या मैदानावर खेळला गेला? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून पटकन मेसेज पाठवून द्या 94 22 65 17 41 या क्रमांकावर. दरम्यान तुमच्या बरोबर उत्तराची प्रतीक्षा करत एक धमाल गाणं मी तुम्हाला ऐकवतोय आणि गाणं ऐकता क्षणी तुम्ही हे गाणं असं म्हणू शकाल. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. झाला क्लोज आता वाईट, मानवरती ओके राईट. फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट. मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट. माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट. नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन. सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून राहीन. येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड. जाशील इंस्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाईन. करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट. राजा होणार मी इंस्टाची स्टार. हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. किती मी क्यूट किती गोड किती छान, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. माझी सिंपल नसले जरी डिंपल, हिरोईन दिसते मी हिरोईन. थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब, मी पण बनूनच दाखवीन हिरोईन. माझी चाशनी तू माझी खास, मी तुझा समर्थक उद्या पण आज मी बोललेलो किस मी ती बोलली आज नाही. बनू नको म्हणे इम्रान हाशमी. माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी, मारुती कारवी चांदीचं कंगड सोन्याचं गंटन. करेन गिफ्ट हा करत मजाक मी, पुरी करीन तुझी हर एक विश. नको करू शंका ना सवाल. हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ. मित्रांनो, खूप कमी श्रोत्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे आणि पटकन त्यांची नावं जाणून घेऊया आपण. त्यामध्ये सगळ्यात आधी बरोबर उत्तर पाठवलं आहे शिळगी सोलापूर इथले आपले श्रोते मंजुनाथ निरगुडे यांनी. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर त्यांच्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचलं. त्या श्रोत्यांनी स्वतःचं आणि गावाचं नावच लिहिलेलं नाही आहे, उत्तर टाईप केलं आणि मेसेज पाठवून दिला. या श्रोत्यांच्या मोबाईल नंबरमधील शेवटचे 4 अंक आहेत 9043. त्यानंतर न्यू पाच्छापेठ सोलापूर इथून संस्कृती सुमित्रा कुंभार यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. गिरीश लोखंडे आणि परिवार आहे राजीवनगर सोलापूर इथला. सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार आहे सोलापूर इथला. नितीन विजय बोंडगे यांनीही सोलापूरमधूनच बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर पंढरपूरचे श्रोते आहेत RD लावंड. त्यानंतर बाळे इथून बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते जनार्दन सीताराम रणशूर, हुंसळकर, लिंबूबाई रणशूर, शिनेश रणशूर आणि संपूर्ण रणशूर परिवार.
नागेश्वरी गौडगावकर यांनी हत्तुरे बस्ती सोलापूर इथून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. तर कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून आप्पा मुटकुळे सर आणि समस्त मुटकुळे परिवार. प्रणव कट्टे यांनीही सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर श्रीकांत कदम यांनी मालडी इथून पाठवलेलं आहे. पक्षीमित्र शेतकरी आहेत. नीलमनगर सोलापूर इथून शरणू हरनूर सर, तर रामदास गायकवाड माळी वस्ती अंकोली इथले आहेत. ओंकार इरवाडकर आणि गौरी इरवाडकर नीलमनगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. शीतल कुलकर्णी आणि इंजिनियर ओंकार कुलकर्णी, सपना कुलकर्णी विकासनगर सोलापूर इथले. भूपती जगदने वटवटे तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. त्यानंतर विक्रम कापणे, स्वप्नील कापणे आणि विजय कापणे सरकोली तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. आडनाव कापणे असेल किंवा कपाणे असू शकेल, कारण इंग्रजीत माझ्याकडून वाचताना चूक होऊ शकते. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर सांगोला तालुक्यातल्या बालवाडी इथून पाठवलेलं आहे. किशोर एडके, कृष्णाली किशोर एडके आणि हर्षल एडके, अण्णासाहेब अमुंगे यांनी. विजय नागनाथ शिंदे चिखली तालुका मोहोळ इथले. तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे श्रोते विठ्ठल, वर्षा, वेदांत आणि गायकवाड परिवार लोहगाव पुणे इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. प्राध्यापक शिवाजी भोसले जोशी गल्ली सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. पोपट वाघ यांनी अर्धवट उत्तर दिले. खरं तर सुलोचना महादेव बाबानगरे यांनी चौपाड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर शशिकांत मधुकर कुंभार यांनी डोणगाव इथून दिलंय. आता आणखी काही उत्तरांचे मेसेज दिसत आहेत बरोबर उत्तरांचे, पण आता मी या प्रश्नाचं उत्तर सांगतो आणि मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न विचारला होता, T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना न्यूयॉर्कमधील कोणत्या मैदानावर खेळला गेलाय? मित्रांनो, यंदाच्या विश्वचषकातील सामने USA आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जात आहेत. या निमित्तानं अमेरिकेची ICCच्या मुख्य स्पर्धेत दमदार एंट्री झाली हे पण तुम्हाला माहीत आहे. भारताचे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासह पहिले 3ही सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे 34,000 प्रेक्षकांची आसन क्षमता असणाऱ्या या तात्पुरत्या मैदानाचं बांधकाम सप्टेंबर 2023 मध्ये सुरू झालं आणि केवळ 106 दिवसात पूर्ण झालं. ICCनं हे स्टेडियम तयार करण्यासाठी 248 कोटी रुपये खर्च केले होते, ज्यामध्ये क्रिकेटचं पहिलं मॉड्युलर स्टेडियम तयार करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियामधल्या ॲडलेड इथून ड्रॉप इन पिच मागून त्याचा वापर या मैदानात करण्यात आला होता. गोलंदाजासाठी पोषक ठरलेल्या या खेळपट्टीवर एका डावात सर्वाधिक 137 धावा बनल्या. मित्रांनो, या स्टेडियमवर फक्त 8 विश्वचषकातले 8 सामने फक्त खेळवले गेले आणि 12 जून रोजी भारत आणि USA यांच्या दरम्यानचा सामना संपल्यानंतर हे स्टेडियम पाडण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. केवळ 6 आठवड्यात अनेक बुलडोजर लावून हे स्टेडियम पाडून इथं पूर्वीसारखं आयझेनहॉवर पार्क करण्यात येणार आहे, जिथं कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रेक्षक आत ये जा करू शकतील. मित्रांनो, नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम हे उत्तर जर तुम्ही पाठवलं असेल किंवा फक्त नासाऊ जरी पाठवलं असेल तर तुमच्या नावाचा समावेश केलाय. अर्थात सगळ्याच श्रोत्यांच्या नावाचा काही समावेश करता आला नाही, कारण खूप सारे मेसेज आणखी पेंडिंग होते. आता आजच्या कार्यक्रमातला 5वा आणि शेवटचा प्रश्न, त्यानंतर आपल्याला झटपट फेरी खेळायची आहे. 5वा प्रश्न अतिशय सोपा आहे. जे रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात, रोजची दैनिक व्यवस्थित वाचतात किंवा बातम्या व्यवस्थित कान देऊन ऐकतात, त्यातल्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष ठेवतात, त्यांना या प्रश्नाचं उत्तर निश्चित येणार आहे. प्रश्न असा आहे, सिक्कीमचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सिक्कीमचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून तुमचा मेसेज पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा
दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. होटाची लालीने कानाची बाली, की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. सजून धजून इन्स्टावर रील करते तुझ्यासाठी, कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी. माझ्या मागे लाखो हजारो लागले, तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी. मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल, कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल. लाडानं घेऊन दे मस्त तुझ्या हाताने, शोभून दिसली आपली जोडी पाहिजे. एक नाही राजा मला जोडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. माझी परी उद्या येतो तुझ्या घरी, मला जेवण गिवण नको फक्त चहा आणि खारी. लय भारी मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी, नऊवारी मध्ये राणी तू दिसणार भारी. तू माझी प्राजूपतली, मी तुझा दगड. टाइमपास नाही राणी, प्रेम आपलं तगड. एव्हरीबडी नोज आपण दोघं लय क्लोज, जशी तू आहे बुक आणि मी तुझा कवर. पुरी करीन तुझी हर एक विश, डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारा सगळ्यात आधी पहिला मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला गोपाळ मामा यांचा शिवाजीनगर बाळे इथून. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय मंजुनाथ निरगुडे यांनी शेळगी सोलापूर इथून. सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार आहे सोलापूर इथला. त्यानंतर गिरीश लोखंडे आणि त्यांचा परिवार राजीवनगर सोलापूर इथला. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर पक्षीमित्र शेतकरी श्रीकांत कदम पाठवत आहेत मार्डी इथून. तर त्यानंतरचा हा मेसेज आहे रोहिणी कसबे यांचा नंदेश्वर तालुका मंगळवेढा इथून आलेला. रेखा हळद आणि अभिजित पवार यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. विजय नागनाथ शिंदे चिखली तालुका मोहोळ इथून. सोलापूर लष्कर इथून विश्वनाथ कैलास चंद्र पाटले यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर समृद्धी, संस्कृती, सुमित्रा आणि कुंभार परिवार न्यू पाच्छापेठ सोलापूर इथला. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर अंकोली तालुका मोहोळ इथून देत आहेत कड्याप्पा पवार आणि दीपाली जाधव. शिवदास उगडे, आदर्श उगडे शिरगाव तालुका पंढरपूर इथले आहेत. सरकोळी तालुका पंढरपूर इथून सूरज परमेश्वर भोसले. सखाराम साठे यांनी सावळेश्वर इथून बरोबर उत्तर पाठवले. तर गणेश गायकवाड, किरण गायकवाड, मंदार गायकवाड आणि वल्लभ गायकवाड पांगदरवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. वैभव सोनुले, शिवाजी सोनुले, सविता सोनुले, मनीषा सोनुले आणि त्यांचा परिवार आहे भोसे तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथले. विजयकुमार हिरेमठ यांनी उमदी तालुका जत इथून बरोबर उत्तर पाठवले. तर प्राध्यापक शिवाजी भोसले, जोशी गल्ली सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. देशमुख पाटील वस्ती सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवले श्रोत्यांनी, पण स्वतःचं नाव लिहिलेलं नाहीये. विक्रम कपने, स्वप्नील कपने,
विजय कपने यांनी सरकोली तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर शीतल कुलकर्णी उमदी तालुका जत इथल्या आहेत. इंजिनियर ओंकार कुलकर्णी, सपना कुलकर्णी विकासनगर सोलापूर इथले आहेत. एकाच मेसेजमध्ये ही नावं आहेत. त्यानंतर आर डी लावंड यांनी पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवलं. विकास बिराजदार आहेत समाधानगर सोलापूर इथले. नितीन विजय बोंडगे आहेत सोलापूरचे. प्राध्यापक दीपक नरोणे नेताजी महाविद्यालय नीलमनगर इथले. योगिता नरोणे, हर्ष टिल्लू, समस्त नरोणे परिवार बसवेश्वर पार्क कुंभारी इथला आहे. हर्षदा कलागते, अक्षरा कलागते आणि आर्या कलागते यांनी हुडगी रोड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. मित्रांनो, आत्ता मला वाटतं की आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. प्रश्न विचारला होता सिक्कीमचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत. मित्रांनो, सिक्कीम क्रांतिकारची मोर्चाचे अध्यक्ष प्रेम सिंग तमांग यांनी 10 जून रोजी सिक्कीमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गंगटोकमधील पालजोर स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 56 वर्षीय तमांग सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेत. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षानं सिक्कीम विधानसभा निवडणुकीत 32 पैकी 31 जागा जिंकल्यात. मित्रांनो, या राज्यात 2019 पर्यंत सलग 25 वर्ष राज्य करणाऱ्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला केवळ एकच जागा मिळाली आहे. या 5व्या प्रश्नाचं उत्तर जर प्रेमसिंग तमांग असं तुम्ही पाठवलं असेल तर तुमचं हे उत्तर बरोबर आहे. झटपट फेरी आधी आणखी एक गाणं ऐकूया. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा मला पिंग्याने मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसी सज धज देखो मेरे पिया की सारी जिया से बारी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद. गे माझे धुन झम झम झमाक झाम तुराचे मन झम झम झमाक झाम. गे माझे धुन झम झम झमाक झाम तुराचे मन झम झम झमाक झाम. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसे सज धज देखो मेरे पिया की सावरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद. गे माझे धुन झम झम झमाक झाम तुराचे मन झम झम झमाक झाम. गे माझे धुन झम झम झमाक झाम तुराचे मन झम झम झमाक झाम. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा.
निकला है चांद ये माझी धुन झम झम झमक छान तुझे मन झम झम झमक छान ये माझी धुन झम झम झमक छान तुझे मन झम झम झमक छान पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा आता फेरी झटपट प्रश्नोत्तरांची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's start the fun. या झटपट फेरीतला पहिला प्रश्न आहे, शिवराज सिंह चौहान यांच्यापूर्वी कृषी खात्याचे केंद्रीय मंत्री कोण होते? तर दुसरा प्रश्न आहे, सध्याच्या केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांचं नाव काय? आजच्या कार्यक्रमातला तिसरा प्रश्न आहे, 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन कधी सुरू होणार आहे? चौथा प्रश्न आहे, मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा कोण? तर पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे, नवनिर्वाचित लोकसभेत किती महिला सदस्य आहेत? मित्रांनो, या पाचही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जी वाटत आहेत ती बरोबर आहेत का? खात्री करा. आता बरोबर उत्तरं मी सांगतोय. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे विद्यमान कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री असून त्यांच्यापूर्वी मध्य प्रदेशातीलच नेते नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडं केंद्रीय कृषी मंत्रालय होतं. तर दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, अश्विनी वैष्णव सध्या केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री असून त्यांच्याकडं रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान ही खातीसुद्धा आहेत. मित्रांनो, एल मुरुगन हे केंद्रीय माहिती प्रसारण खात्यासह संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री आहेत. तर तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, 24 जूनपासून लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार असून त्यात नवनिर्वाचित संसद सदस्यांना शपथ दिली जाणार आहे. तर चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, डाव्या विचारसरणीच्या मोरेना युतीच्या क्लाउडिया शेनबॉम या मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा झाल्या असून त्यांनी या निमित्तानं एक नवीन अध्याय रचला आहे. पाचव्या आणि शेवटच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, 17व्या लोकसभेत 78 महिला सदस्य होत्या, तर यावेळी फक्त 74 महिला खासदार आहेत. बरं आहे, तर मित्रांनो, याबरोबरच आजची आपली झटपट फेरी आणि आपला कार्यक्रमसुद्धा इथंच समाप्त होतोय. पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आपल्या याच कार्यक्रमात नव्या ज्ञानवर्धक अशा प्रश्नांसह आणि मस्त मस्त गाण्यांसह. तोपर्यंत तुमचा हा मित्र गुरुशांत धुत्तरगावकर निरोप घेतोय. नमस्कार. ओके टाटा बाय बाय. ओके ओके टाटा बाय बाय. सुनो तराने क्विज के बहाने. सुनो तराने क्विज के बहाने हा SMS-वर आधारित कार्यक्रम आत्ता आपण ऐकला. संवादक होते गुरुशांत धुत्तरगावकर, सादर करते सुजित बनसोडे. श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं प्रसारित केला.